नेता आणि कार्यकर्त्यांमधील नातं हे केवळ राजकारणापुरता मर्यादित नसतं, तर ते एक भावनिक नातंही असतं. हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी. पक्षाचे कोल्हापूर येथील कार्यकर्ते विनोद कदम यांच्यावर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 36 तासांहून अधिक वेळ चालणारी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही माहिती मिळताच बच्चू कडूंनी त्वरित आपल्या स्वीय सहाय्यक गौरव जाधव यांना हॉस्पिटलमध्ये पाठवून कार्यकर्त्याची प्रकृती जाणून घेतली आणि याच दरम्यान बच्चूभाऊंनी स्वतः व्हिडिओ कॉलद्वारे कार्यकर्त्याशी संवाद साधला आणि त्यांच्या लवकर बरे होण्याबाबत आशा व्यक्त केली. हा प्रसंग केवळ एक घटना नसून कार्यकर्त्यांप्रती असलेल्या निष्ठेचं आणि प्रेमाचं एक जिवंत उदाहरण आहे. पहा, बच्चूभाऊ कडू यांनी व्हिडिओ कॉलवर काय बोलले आणि त्यांनी कार्यकर्त्यांसोबत कसा प्रेमळ संवाद साधला हे आपण पाहूया. कशी आहे तब्येत? तब्येत बरी आहे आता? हो. आवाज कमी येतो. 36 तास ऑपरेशन चाललं. अरे बापरे. आता बरी आहे ना पण? हो, जरा ऑपरेशन चुकलेलं त्या डॉक्टरकडनं मागचं, ती मग काल परवा परत ऍडमिट केलं. आता बरी आहे तब्येत. काळजी घ्या. काही असलं काय तिथे काय म्हणतात ते बिल वगैरे सगळं झालं? केली ती व्यवस्था सगळं, म्हणून सांगतो. कोल्हापूरला गेलो की त्यांच्या घरी जाऊ आपण. हा, चालू. ठीक आहे, चल. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.